मंडळी, आज आपण पाहणार आहोत खूपच टेस्टी कुरकुरीत कोथिंबीर वडी. तुम्हाला सर्वांना आवडतील. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी. तर मार्केटमध्ये बरीच आता कोथिंबीर येते आणि स्वस्त पण असते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मस्त अशी कोथिंबीरची एक जोडी मोठी आणलेली आहे. साफ करून आता स्वच्छ धुवून घेऊया. 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे. पाणी निथळण्यासाठी आपण ही व्यवस्थित स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवूया. मस्त अशी कोथिंबीर सुकलेली आहे. आता ही बारीक कट करून घेऊया. या कोथिंबीर वड्या शाकाहारी जेवणाबरोबर खूपच छान लागतात. असे सुद्धा खायला खूप मस्त लागतात. एकदा नक्की करून पहा. या प्रकारे सर्व कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे. आता हे बाउलमध्ये घेऊया आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जशी कोथिंबीर असेल त्याप्रमाणे आपल्याला बेसन घ्यायचं आहे. इथे 1.5 ते 2 कप मी बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घेऊया. जास्त पाणी घालायचं नाही आहे. प्रथम 1.5 कप बेसन यामध्ये ॲड केलं होतं. अजून अर्धा कप बेसन लागेल. त्याप्रमाणे जरासं मीठ घ्यायचं आहे, किंचित. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घेऊया. मंडळी, एक लक्षात ठेवा, एकदम पाणी ओतायचं नाही. जरासंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आता इथे मी कुकर लावणार आहे भात वगैरे शिजवण्यासाठी. तर एक ताट घेतलेलं आहे. त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया आणि ह्यानंतर हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे यावर. माझ्याकडे छोटं ताट आहे. तुम्ही जर मोठं ताट घेतला तर अजून पातळ कोथिंबीर वडी होतील आणि कुरकुरीत अजून होतील. आता हे व्यवस्थित प्रेस करून झालेलं आहे सर्व बाजूने. गॅसवर कुकर ठेवलेला आहे भात शिजायला आणि कालचा पण भात आहे. त्यावर मी हे ताट ठेवणार आहे. 3 शिट्ट्या करून घेणार. 1 ते 2, 3 शिट्ट्या कितीही झाल्या तरी चालेल, पण 3-4 शिट्ट्या करायच्या, जास्त करायच्या नाहीत. कारण मी भात लावला आहे म्हणून 3 शिट्ट्या इथे होणार आहेत. तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये वाफवून घेतला तरी चालेल. तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे व्यवस्थित बाहेर काढून थंड करून घेतलेलं आहे फॅनखाली. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या कोथिंबीर वड्या कट करून घेऊया. हे पूर्ण सुकल्यानंतरच कट करून वडी तळायला घ्यायच्या आहेत. गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली आहे तेल तापत. आमच्याकडे शाकाहारी असेल तर काही नाही काही तळलेला पदार्थ लागतो. तुम्ही पण ही कोथिंबीर वडी शाकाहारी जेवण असेल त्या दिवशी नक्की ट्राय. 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे कुरकुरीत होतात. थंडीमध्ये सफेद तीळसुद्धा आपल्या आरोग्याला चांगले, ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. आता सर्व कोथिंबीर वडी ती कट करून झालेले आहेत. होममेड मसाला अर्धा चमचा ॲड केलेला आहे. तेल पण छान तापलेलं आहे. लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे आणि आतून बाहेरून मस्त असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आहे. याचे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता. कोथिंबीर वडी तेलामध्ये सोडल्यानंतर 2 ते 3 मिनटं असंच ठेवायचे आहेत. नंतर आपल्याला परतून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने. लगेच परतलं तर ते तुटू शकतात. अतिशय चविष्ट अशा कुरकुरीत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्या मस्त कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत. ज्या प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या मी तळून घेणार आहे आत्ता. मार्केटमध्ये सध्या भरपूर कोथिंबीर येते. एकदा अशा कोथिंबीर वड्या करून पहा. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करा. धन्यवाद.